तर आज माझ्या घरी आले सुनंदा. तिच्यासाठी मी बनवलं छान सुपर टेस्टी आगरी पद्धतीचं चिकन खूपच स्वादिष्ट झालं होतं. सुनंदा पण खुश झाली होती. मी सुनंदाचं पूर्ण रेकॉर्डिंग नाही देऊ शकत कारण TV चालू आहे, त्यामुळे मला भीती वाटते कॉपीराईट येईल कदाचित. त्यामुळे सुनंदानी खूपच तारीफ केली माझ्या चिकनची आणि मस्त आम्ही दोघीजणी पोट भरून जेवलो. तर हे आहे सुपर टेस्टी चिकन. तर हे आगरी पद्धतीचं चिकन मी कसं बनवलं ते तुम्हाला सांगते. पहिले मी घेतले लसूण, अद्रक आणि एक कांदा. तर थोडंसं अद्रक लसूण मी पहिल्यांदा मिक्सरमध्ये टाकून त्याची छानशी पेस्ट करून घेत आहे. चिकन तिकडे मस्त स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे, निवडून ठेवलेली आहे. त्यामुळं ह्या लसूणच्या पाकळ्या आणि आलं प्रमाणात घ्यायचं. जेवढं चिकन आहे तेवढं जरा आलं आणि लसूण जास्त टाकते, त्यामुळं चव येते. म्हणून मी ह्याची छान अशी पेस्ट करून घेतली आणि मग थोडीशी पेस्ट फोडणीला घेतली आणि थोडीशी वाटणामध्ये टाकायला ठेवली. हे टाकलं मी तेल. गॅस ऑन केला होता. कढई छान तापली होती, त्यामुळे तेल पण पटकन लगेच तापलं. त्यामुळे तापलेल्या तेलामध्ये पहिलं टाकलं मी आलं लसूण आणि नंतर छानपैकी कापलेला कांदा. आणि हे आता दोन्ही इन्ग्रेडियंट छानपैकी फ्राय करायचे आहेत. फ्राय करायचे. थोडासा कांदा अर्धा कच्चा परतवून द्यायचा आणि हे थोडेसे गरम मसाले, तमालपत्र, थोडंसं ते दगडफूल, लवंगा, दालचिनी आणि तमालपत्र माझ्याकडे नाही सापडलं एमर्जन्सीला, पण तुमच्याकडे असेल तर टाका. त्याने जरा चव येते चिकनला. त्यामुळे खूप दिवसांनी मी आज चिकन बनवत आहे. सुनंदाला माझ्याकडून पार्टी पाहिजे होती, तर हे धुतलेलं स्वच्छ मस्तपैकी गावठी चिकन मी आता त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते छानपैकी असं फास्ट गॅसवर फ्राय करून घ्यायचं आहे. छानपैकी भाजलं गेलं पाहिजे, त्यामुळे मग ते फ्राय करायचं चिकन. तर काय सांगत होते मी, सुनंदाला पार्टी हवी होती आणि मला पण सुनंदाची जरा मुलाखत घ्यायची होती. म्हटलं चला सुनंदाला आज चिकन खायला घालूया. आणि हे वरून टाकलं मी मस्तपैकी मीठ. चवीपुरती मीठ तुम्ही टाकायचं, कारण प्रत्येक बाईला रोज जेवण करून करून प्रमाण पाठ झालेलं असतं. जरी बाई गप्पा मारत असली, गडबडीत असली, तरी पण तिच्या हाताला ते प्रमाण माहिती असतं. तर तो हात बरोबर प्रमाणात मसाला टाकतो, प्रमाणात मीठ टाकतो, प्रमाणात सगळं आलं लसूण कांदा वाटण सगळं टाकतो. पण आता हे काय मोजून बिजून घ्यायचे जे काही जमाना आलाय तो काय मला जमत नाही. माझा सगळं हात. तर हे मस्तपैकी चिकन मी फ्राय केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता टाकले हळद, मीठ, हळद, कांदा, लसूण आणि गरम मसाला, अख्खा मसाला. असं हे एवढ्या वस्तू काय म्हणतात त्याला आता, पदार्थ, इन्ग्रेडियंट्स टाकून छानपैकी मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. खमंग वास तर सुटलेला आहे. मी थोडीशी शाकाहारी झालेली आहे, पण पाहुण्यांसाठी करायला काय हरकत नाही. आणि माझ्या मुलाला पण चिकन खूप आवडतं, तर म्हटलं चला त्यानिमित्ताने मुलगा पण खुश होईल. संध्याकाळी येईल तेव्हा म्हणाल अरे वा आज मम्मीने चिकन बनवलं, कारण तो नॉनव्हेजचा दिवाना आहे. पण मी आता नॉनव्हेज खात नाही, त्यामुळं घरी कमी बनतं. त्यामुळं तो मला त्रास नको व्हायला म्हणून जास्त करून तो नॉनव्हेज आणत नाही, बाहेर खाण्याचा प्रयत्न करतो. पण आता म्हटलं चला आज जरा माझ्या मुलाला पण खुश करूया. आणि मग हे असं परतून झाल्यानंतर झाकण ठेवायचं. थोडंसं आच मंद करायची आणि वरून थोडंसं प्रमाणात पाणी ठेवायचं. कारण अचानकपणे आपण जर कुठं कामामध्ये असलो,
काय असलं तर चिकन जळायला नको. पाणी गरमच टाकायचं चिकनमध्ये, त्याने एक वेगळी चव येते आणि वाफ येते. तर मी इथं वाटणाची तयारी करायला घेतलेली आहे. खोबरं मिळतंच आपल्याकडे किसलेलं, त्यामुळे ते मस्तपैकी भाजून घ्यायचं खमंग असं थोडंसं ब्राऊन होईपर्यंत. आणि मी हा कांदा गॅसवर भाजायला ठेवलेला आहे. असा भाजल्याने त्याला एक वेगळा फ्लेवर येतो, स्मोकी फ्लेवर किंवा वेगळी गावाकडची चव येते, म्हणून मी कांदा असा भाजते. आणि ही कोथिंबीर, प्रमाणात कोथिंबीर घ्यायची. हा भाजलेला कांदा झालेला आहे माझा भाजून, आणि त्याच्या भाजलेला कांदा, कोथिंबीर आणि काय घ्यायचं, भाजलेलं खोबरं. ही थोडीशी आले लसणाची पेस्ट मी बाजूला ठेवलेली, वाटणामध्ये टाकायला तुम्हाला सांगितलं होतं ना, तर मग ती घेतली. तर त्यामुळे आता हे भाजलेलं खोबरं, कांदा आणि काय आले लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर ही सुनंदाला हवीच असते. मी स्वयंपाकामध्ये कोथिंबीर असली काय नाही, नसली काय, मला जमतं. मी आता सात्विक झालेली आहे, त्यामुळे मी साधं जेवण जेवते. तर हे बघा मस्त वाटून झालेलं आहे. ते काय मी तुम्हाला दाखवलं नाही, कारण माझा एकच हात आहे, शूटिंग कशी काढणार. त्यामुळे आता मी हा मसाला, चिकन छानपैकी आपलं गरम पाणी ठेवून शिजलेलं आहे थोडंसं, तर त्याच्यामध्ये टाकला हा चिकन मसाला. तिला चिकन मसाला हवा होता, मी टाकत नाही, मी माझाच घरचा मसाला टाकते. पण आता सुनंदाच्या इच्छेखातर चिकन मसाला टाकलाय, त्यामुळे चव आली म्हणा. नसता टाकला तरी चव आली असती, कारण माझ्या हाताला जरा चव आहे. मी स्वतःलाच माहिती आहे मला, मी अन्नपूर्ण आहे ते. तर काय मसाला, घरचा मसाला चवीनुसार टाकला, चिकन मसाला टाकला, हळद तर आधी टाकलेलीच होती. आणि छानपैकी गरम पाणी जोपर्यंत चिकन शिजत नाही तोपर्यंत मी टाकत होते त्याच्यामध्ये. आणि मग हे छानपैकी मसाले थोडेसे परतवून घेतले आणि पुन्हा थोडंसं झाकण दिलं मसाला परतवण्यासाठी. तर पुन्हा थोड्या वेळाने ते थोडंसं पाणी आणि मसाला हे केलं. आणि मी कुकरला लावू शकले असते, पण कुकरला मी लावलं नाही चिकन, कारण कुकरला लावल्याने एक वेगळी चव येते. आणि असं आपण पातेल्यात जेव्हा चिकन मंद आचेवर शिजवतो ना, तेव्हा एक वेगळी चव येते. पूर्वीच्या बायका कशा चुलीवर असा स्वयंपाक करायचा, आणि चुलीवर कसं चुलीची आच कधी फास्ट कधी कमी होते. मग त्या फास्ट कमीमध्ये किंवा मंद आचेमध्ये जे चिकनला चव यायचं ती आता येते. त्यामुळे मी वाटण म्हणजे तसं मी चिकन करते. कुकरला लावून फास्ट केलं असतं, पण आता हे चवदार चिकन बनवायचं असेल तर तुम्हाला असं थोडे पेशन्स ठेवावे लागतील. तर हे वाटलेलं वाटण मी आता त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. मसाला आणि हळद बिळद सगळं परतवून झाल्यानंतर आता हे एका हाताने मला जरा वर खाली फ्राय करायला जमत नाही, तुम्ही समजून घ्या. पण खूपच वास सुटलाय, घमघमाट सुटलाय घरामध्ये चिकनचा. जे खरंच नॉनव्हेज जे खाणारे आहेत त्यांच्या तर तोंडाला पाणी सुटेल, कंट्रोलच होणार नाही. ते तर लगेच म्हणतील असं सुक्कच आम्हाला खायला दे. पण आता इथं खाणारी माणसं नाही आहेत कोण, पण तुम्ही व्हिडिओ बघून समाधान माना. तर हे चांगलं वाटण परतवून झालेले, पुन्हा तेच प्रोसेस, ताट ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि थोडंसं मध्यम आचेवर चिकन शिजवायला घ्यायचं आणि ते पाणी टाकत राहायचं, पुन्हा शिजवायचं आणि पाणी टाकत राहायचं. पण जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं चिकनमध्ये ठेवायचं आणि वरून ही कोथिंबीर आणि चिकन शिजत नाही तोपर्यंत पाणी टाकतच राहायचं. तर माझं हे आता चिकन शिजून झालेलं आहे, तर आमची जेवणाची तयारी सुरू झालेली आहे. हे वाटीमध्ये तिला सुनंदाला सर्व केलेलं आहे मी, आणि सुपर म्हणजे खरंच मस्त झालंय चिकन. काय आता मीच माझ्या जेवणाची तारीफ करू. तर तुम्ही नक्की घरी करून बघा चिकन अशा पद्धतीचं आणि कसं झालं. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तापुरती एवढंच, बाय.